खंडोजी, शिरासे, तातडीनं निघा, रायगड गाठा. अनाजी पंत जिथं असतील तिथून गिरफ्तार करा. हातीपायी बेड्या तोक जंजीर ठोका. छी, सदरेवर असतील तर सदरेवर, वाड्यात असतील तर वाड्यात आत घुसून बाहेर ओढत आणा आणि कैद करा. शिरासे, कोणी मध्ये येईल, आडवे पडेल, कुणालाही दया माया नाही. शिरासे, फार फार मोठा डाव खेळला होता तानाजी पंत, पण तुमचं तकदीर खोटं निघालं. तुम्हाला दैवाची साथ लाभली नाही. तुमच्या अत्तराच्या सुगंधाखाली दडलेला कारस्थानाचा हिणकस दर्प जगजाहीर झाला. आमचं दैव बलवत्तर म्हणून आम्ही तुमच्या सापळ्यात अडकलो नाही. रासे, खरं सांगू, अनाजी पंत आता माझ्या हातून वाचणार नाही. आता मी मारणार. मला तर सहनच होत नाहीये. किती वाईट वागले ते माझ्या राजांची. त्यांच्या जीवावर उठले. नाही सोडणार मी. लोटच करतो पंताचा. खंडोजी, आम्ही सांगितलंय ते आणि तेवढंच करा. तातडीनं निघा. आणखी एक, सावध राहा. गडावर पोहोचेपर्यंत आपला इरादा कुणालाही कळता कामा नये. शिरासे, आज्ञा. चांगलाच घाम येतोय तुम्हाला. घाम येतो, जीव उमाऱ्या घामाऱ्या होतो. राजवैद्यांना सांगितलंत? नाही, पण आम्ही काय म्हणतो, अधनमधनं इथं येत चला. हो थोरल्याबाई साहेब, येतो. या सुनबाई, आज कशी सवड मिळाली? सवड मिळाली त्याचं असं आहे की स्वागताची तयारी झाली. गडावर छान सजावट चाललीये. हो ना. हो, कारभाऱ्यांनी चांगलंच मनावर घेतलंय. त्याबद्दलच बोलायला आलोय आम्ही. बोला. कारभारी मंडळी गेलेत, ते अजून गडावर आले नाहीत. अनाजी पंतही गडउतार झालेत. नको म्हटलं होतं तरीही गेले. परवानाही नाही. परवाना नसताना गडउतार होता येतं? अनाजी पंत गेले मातोश्री. चौकीवरच्या लोकांना तातडीची कारणं देतात. ते गेले, परंतु आमचा कयास आहे की ते अकबराला भेटायला गेलेत. मातोश्री, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? नाही, आम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला असं कधी जाणवलंय की अनाजी पंत अकबराशी संधान बांधत आहेत म्हणून? असं का विचारताय सुनबाई? तुम्हाला असं कधी जाणवलंय का की अनाजी पंत स्वराज्या विरोधात षडयंत्र रचतायत म्हणून? सुनबाई, मातोश्री, याआधी आम्ही विचारत होतो ते तुमच्या काळजीपोटी. तुमच्या सुनबाई आहोत म्हणून. पण आता विचारत आहोत ते स्वराज्याच्या महाराणी म्हणून. तुम्हाला काही ठाऊक आहे? नाही. अनाजी पंतांचं अकबराशी संधान आहे असं वाटतंय आम्हाला. त्यांच्या घरात आतील खोलीत जो सापळा आहे. पाणी घेऊन ये ग. थोरल्याबाई साहेब, काय हे सुनबाई? आता का विचारताय असे प्रश्न? त्यांची तब्येत बरी नाहीये. मातोश्री, तुम्ही त्यांना सांभाळा. अनाजी पंत कुठं गेलेत हे कळायलाच पाहिजे. आहो,
राणा जी, देखा आपने अनाजी पंत सियासी चाल चलने में कितने काबिल। उन्होंने कहा, वो कर दिखाया। वाकई काबिल तारीफ है। ऐसा दूरदर्शी इंसान अगर हमारे साथ रहे, हमारे साथ चले, फिर तो क्या? जन्नत होगी दुर्गादास जी। आधा नहीं, पूरा स्वराज्य हमारे कदमों तले होगा। अनाजी पंत, आप हमारे लिए फरिश्ता हो, फरिश्ता। कहते हैं असर कितना है देखिए झूठ के चिराग का। शैतान है मगर फरिश्ते दिखते हैं। बकवास बंद कीजिए और अपनी जबान पर पाबंदी लगाइए राणा जी। हम पर पाबंदी लगाएंगे? हम पर? हाँ, और खबरदार, जबान से लफ्ज निकालने से पहले 1000 बार सोच लीजिए। बादशाह हैं हम। और हम राणा। राणा प्रताप सिंह का खून है हमारी रगों में। तो क्या करेंगे? आखिर में तो हमारी ही खुशामदीन करोगे ना। बादशाह, आखिरी गर्दन सरदार उस्मान खान की उड़ाई थी काबुल के चौराहे पर। तब से प्यासी है ये हमारी शमशेर। दुर्गादास जी, हम पर शमशेर उठाने की गुस्ताखी। देखा, इतनी सी बात पर शहंशाह को गुस्सा आ गया। तो जरा सोचिए शहंशाह, अनाजी पंत तो स्वराज पर तलवार चलाने निकले हैं। संभाजी राजे को कितना गुस्सा आवेगा। ये स्वराज तो शंभू राजे की आन है, जान है, उनकी आत्मा है। राणा जी, लेकिन शंभू राजे शिवाजी के बेटे हैं। 4 प्रधानों ने बगावत की, लेकिन उनकी रैयत, उनके आवाम उनके लिए अपनी जान न्यूछावर करने वाली है। समझे? राणा जी क्या कह रहे हैं? सियासती बात को समझे। बादशाह, आप ये क्यों नहीं समझ रहे कि ये प्रधानमंडल, ये सरदार, ये उनका प्रस्ताव, ये सब एक खेल भी तो हो सकता है। क्या खेल बादशाह, खेल। कहीं ऐसा तो नहीं कि शंभू राजे आपकी ईमानदारी, आपकी नेकी परखने के लिए कोई दांव रच रहे हैं। इन्हीं में से कोई होगा जो उन तक यहां की सारी बातें पहुंचा रहा होगा। शंभू राजे आपके भरोसे की परीक्षा ले रहे हैं। ऐसा नहीं हो सकता। हाँ, नहीं हो सकता, लेकिन अगर ऐसा हुआ तो बादशाह, अगर ऐसा हुआ तो आप स्वराज के बाहर कदम भी रखना पाओगे। जिंदगी तो दूर, सारी कहानी यहीं खत्म हो जाए। या खुदा। बादशाह, इब्राहिम शेर खान का सर उड़वाया अभी कल परसों। स्वराज से बगावत की, मामला खत्म। ये हैं शंभू राजे, जिन्होंने 9 साल की उम्र में आपके वालिद औरंगजेब को ललकारा था, वो भी आगरा में। जानते हो ना? बात को समझा करो शहंशाह। संभाजी अंगार है, जल जाओगे। और एक दूसरी बात, ये आप कभी मत भूलना कि आपके रगों में एक राजपूत लहू के संस्कार भी मौजूद है। आपको ही तय करना है क्या करना है, कैसे करना है, लेकिन जिस थाली में खाया उसी में छेद न होने पाए। सोचो बादशाह, आप मुगलों की तरह दगाबाजी करना चाहोगे या फिर राजपूत लहू का ईमान बुलंद करना चाहोगे?
राणीसाहेब, आम्ही विचारलेले प्रश्न, त्या प्रश्नांनी भयभीत झालेल्या मातोश्री, त्या प्रश्नांची नीटपणे न दिलेली उत्तरं, अनाजी पंतांबद्दल आम्ही केलेले आरोप आणि त्याबाबत मातोश्रींनी धारण केलेलं मौन. कविराज, या सगळ्या गोष्टी षडयंत्राचाच भाग आहेत. आणि मातोश्रींना अचानक आलेली भुवळ ही पश्चातापाची भुवळ आहे. राणीसाहेब, आपला अंदाज खरा आहे. हा अंदाज नाही कविराज, आमची खात्री आहे. आणि याचा करता करविता आहेत अनाजी पंत. त्यांना आमच्या समोर हजर करा. परंतु राणीसाहेब, अनाजीपंत गडावर नाहीत. जिथं असतील तिथून त्यांना घेऊन या. हेर पाठवा, हुलस्वार पाठवा, मावळ्यांचं वेगवान पथक पाठवा, पण त्यांना घेऊन याच. राणीसाहेब, आम्ही त्यांना घेऊन येतो, पण त्यांना अटक करून आणायचे का? येत नसतील तर अटक करून आमच्या समोर हजर करा अनाजी पंतांना. परंतु हा अनाजी पंत अटक न करताच आपल्या समोर हजर आहे. तुम्ही आलात? मी कुठे जाणार? स्वराज्य वजा केलं तर हा अनाजी पंत असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे आलो. परवानगी नसताना गडउतार का झाला तुम्ही? त्याबद्दल खरं तर मला माफी करा. चुकलो मी. पण ही चूक मी स्वार्थापोटी केलेली नाही, तर ही चूक स्वराज्याच्या भल्यासाठी केलेली आहे. स्वराज्याचं भलं आणि तुम्ही करणार? मग कोण? उपरे करणार का? आम्हीच करणार. स्वराज्य स्थापनेपासून आहोत आम्ही. पंत, तुम्ही गडउतार का झालात? खरं तर मी प्रतापगडी निघालो होतो, पण तेवढ्यात खबर मिळाली औरंगजेबाची शहजादी आणि औरंगजेब यांच्या मदतीनं अकबर सैन्याची जमवाजमव करतोय. माझ्या मस्तकात संतापाची लाही फुटली. मी म्हटलं त्या अकबराला तंबी दिली पाहिजे. गेलो आणि सांगितलं, तुझे हे डावपेच आता बंद कर. शंभूराजांचा आदेश येईल तेव्हा पुढचे निर्णय घे. तोपर्यंत पाहुणा आहेस, पाहुण्यासारखा राहा. बोललो तसा तो वरमला. आता या उपरही तुम्हाला आमच्या निष्ठेबद्दल शंका असेल तर तुम्ही आम्हाला शिक्षा द्या, अटक करा. कविराज, फक्त विनंती, पारख करायला चुकू नका. हा अनाजी पंत म्हणजे अत्तर नव्हे, हा सह्याद्रीचा शिवविचाराची वाचा फुटलेला चालता बोलता पत्थर आहे. हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, या आपण. परंतु यापुढे आदेशाशिवाय गडउतार होण्याची गल्लत करू नका. या. आज्ञा शिरसावंत. कविराज, अनाजी पंतांचं काही थांग लागत नाही. हुशार आहेत, सापडत नाहीत. त्यांच्या घरातील यंत्राबाबत असंच गुमराह केलंय आम्हाला. त्यात ते तरबेज आहेत. परंतु राणी साहब, छोटा मुंह बड़ी बात. हमें अनाजी पंत की नजर में खोट नजर आती है. कुछ न कुछ साजिश शुरू है. कधी कधी आम्हालाही तसंच वाटतं. पण मग अनाजी पंत राजांच्या स्वागताची तयारी का करतायत? आम्हाला काही सुचत नाही कविराज.
आमचा संशय चुकीच्या दिशेने तर जात नाही ना? जी बिल्कुल नहीं। माँ चंडी की सौगंध। पण मग तसा ठोस पुरावा पाहिजे पंतांविरोधात. मिळेल, तोही मिळेल. सावध असा. जी. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मदुर रसूलुल्लाह। या खुदा, करें तो क्या करें हम? हमारी जिंदगी तो जंगे आजीम हो गई। करना क्या, जाना किधर, उलझन है। अनाजी पंत हमारे ख्वाब पूरा करने वाले हैं। दुर्गादास जी कहते हैं, राजपूतों का लहू ईमान पहचानो। ईमान। शंभू राजे ने हमें पनाह दी, हमारी हिफाजत की, हमारा शाही खर्च उठाया। क्या करें हम? शंभू राजे का इंतजार या अनाजी के साथ आधा स्वराज्य? काळजी घ्या. असू द्यात. मातोश्रींची प्रकृती कशी आहे? प्रकृती आता स्थिर आहे. औषध दिलंय. काळजी घ्यावी लागेल. परंतु हे असं अचानक कशामुळे? काय झालंय? राणीसाहेब, राजमातोश्री कसल्याशा मानसिक दडपणाखाली. मानसिक दडपण? हो, त्यांना जपायला हवं. त्या यापुढे कोणताही त्रास सहन करू शकणार नाही. आज्ञा. दादा, काय म्हणाले राणी साहेब? काय म्हणणार? त्यांची तयारी चालली होती वेगळीच. तो कलुषा होता ना तेल ओतायला, पण मला बघून त्यांचा रागच गेला. म्हणजे रागावल्या होते वय राणी साहेब? अटकेच्या गोष्टी चालल्या होत्या राव. आहात कुठे? म्हणजे अटकेच्या? हो, अटकेच्या. पण त्यांना कुठे माहिती आहे की दादा आज ना उद्या त्याला चटक करणार आहेत ते? उद्या येतील का अकबर बादशाह? उद्यापर्यंत? फार तर उद्या सूर्यास्ताला अकबर महादरवाजात उभा असणार. मगरिबची नमाज रायगडावर पडणार, यात मला शंका वाटत नाही. अचाट काम झाले, ऐकलं का? तर काय, पण त्यासाठी पंतांना किती सायास करावे लागलेत. अहो, अजूनही करतोय. मग सोपं नाहीये ते. अहो, एक वेळ माणूस नदीचं पाणी उगमाकडे नेईल, पण हे असं राजकारण अवघड आहे. तर हो, थोरल्या मातोश्री, राणी साहेब, हंबीर मामा, गडावरची कारभारी मंडळी, अकबर बादशाह, दुर्गादास, खायचं काम आहे का ते? दुर्गादासाबद्दल थोडी शंका होती. तो नाखुश होता. वय पहिल्या दिवसापासूनच. तसा त्याचा विरोधच होता. कालच्या बैठकीत तर त्याने वेगळाच सूर काढला. तसा अकबराने त्याला तासला. आपला निर्णय जाहीर करून त्याची बोलतीच बंद केली. दादा, एवढी फौज समोर उभी केली म्हटल्यानंतर अकबराला मोहिनीच पडली. तर काय, आता अकबरालाच घाई झाली रायगडावर यायची. सगळं येता सांग जमून आलंय. होता नव्हता तो दुर्गादासचा अडथळाही दूर झाला. सगळे अडथळे दूर, मार्ग निर्धोक.
आता सुटला हा गोळा बिनधोक.